नमस्कार. माझे नाव सान्वी सुसर. मी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या शाळेत इयत्ता 6वी मध्ये शिकते. आज मी तुमच्यासमोर एक अभिवाचन सादर करणार आहे. त्या अभिवाचनाचे नाव आहे नियमप्रिय सावळ्या तांडेल. शिवाजी महाराजांनी गडावर राहणाऱ्या प्रजेच्या सुरक्षेसाठी काही नियम केले होते. ते नियम खूप कडक होते व कोणीही मोडू शकणारे नव्हते. त्यातीलच एक नियम असा होता की सूर्यास्तानंतर व सूर्योदयाच्या आधी कोणीही गडावर प्रवेश करायचा नाही. आता या नियमाचे पालन व्हावे यासाठी शिवाजी महाराजांनी एका शूर शिपायाला निवडले होते. त्या शूर शिपायाचे नाव होते सावळ्या तांडेल. सावळ्या तांडेल हा एक 17 ते 18 वर्षांचा शूर शिपाई होता. त्याला त्याच्या किल्लेदाराने आज्ञा दिली की सावळा, आज प्रवेशद्वारावरचा सूर्यास्तानंतरचा पहारा तुला द्यायचा आहे. सावळा हसत म्हणाला, "वय सरदार, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी कोणाला बी आज सोडणार नाही." असं म्हणत सावळ्याने प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला पहारा देण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्याला घोड्यांच्या टापा ऐकू आल्या व त्याने समोर पाहिले तर एका घोड्यावर एक सरदार बसून आला होता. तो सरदार म्हणाला की मला आज जाऊ दे, पण सावळा म्हणाला की शिवरायांचा नियम आहे, सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या आधी कोणाला बी आत सोडायचं नाही. तो सरदार म्हणाला, "अरे, मी तर याच राज्याचा सरदार आहे, मी जर आत गेलो तर काय होतंय?" पण सावळा म्हणाला, "शिवरायांचा असा नियम आहे की सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या आधी कोणाला बी आत सोडायचं नाही." मग तो सरदार म्हणाला, "अरे, मी जर आता आत गेलो तर शिवाजी महाराजांना थोडी ना कळणार आहे की मी सूर्यास्तानंतर गेलो की आधी. तू पण नको सांगू, मीही नाही सांगत." पण सावळा शेवटी त्याच्याच मतावर ठाम होता. तो म्हणला, "नाही म्हणजे नाही, मी तुम्हाला आत सोडणार नाही." मग सरदाराला राग आला. सरदार रागात म्हणाला, "जर तू आता मला आत सोडले नाहीस ना तर मी तुझी शिवाजी महाराजांना तक्रार करीन. एक तर ते तुला कामावरून काढून टाकतील, नाहीतर मोठी शिक्षा देतील." सावळा म्हणाला, "ते कोण मला शिक्षा देतील? त्यांचाच तर नियम आहे." मग तर सरदाराला अजूनच राग आला. तो म्हणाला, "तू माझे बळ पाहिले आहेस का? जर मी तुझ्याशी युद्ध केले ना तर मी तुझी खांदोई करून टाकीन." मग सावळा म्हणाला, "तुम्ही माझ्याशी युद्ध करा, वाटलं तर मला मारून बी टाका, पण मी काय स्वतःहून तुम्हाला आज सोडूचा नाही." हे ऐकताच तो सरदार अजूनच भडकला. मग त्याने घोड्यावरून उडी मारली व युद्धाची तयारी केली. सावळ्याने सुद्धा त्याची तलवार बाहेर काढली. पण तेवढ्यात तो सरदार हसायला लागला आणि तो म्हणाला, "अरे सावळ्या, वेडा आहेस का तू? मीच आहे शिवाजी महाराज." पहिल्यांदा तर सावळ्या चपापला, पण तो नंतर म्हणाला की तुम्ही प्रत्यक्षात शिवाजी महाराज जरी असला तरी मी काय तुम्हाला आज सोडूचं नाही. हे ऐकताच शिवाजी महाराज गालातल्या गालात हसले व त्यांनी ती रात्र गडाच्याच एका खालच्या गावात काढली. दुसऱ्या दिवशी ते गडावर हजर झाले. सर्व दरबार भरलेला होता. तेवढ्यात शिवाजी महाराज म्हणाले, "जा, कोण आहे तिथे? तो काल पहारा देणाऱ्या त्या सावळ्या तांडेलला बोलवून आणा." आणि हे होईस्तोपर्यंत सर्व दरबारात बातमी पसरली होती. सर्व दरबारात चर्चा चालू होती की या शिपायाने शिवाजी महाराजांना अडवले आहे. त्याचे काय होणार? याला शिवाजी महाराज काय शिक्षा देतील? सर्वांच्या मनात हाच विचार होता. तेवढ्यात तिथे सावळ्या मान खाली टाकून महाराजांच्या समोर हजर झाला. मग महाराज म्हणाले, "सावळ्या, ओळखलंस ना तू मला? मीच आहे शिवाजी महाराज." सावळा म्हणाला, "वय महाराज, ओळखलं मी तुम्हाला." मग शिवाजी महाराज म्हणाले, "सावळा, आता मला तूच सांग की ज्या शिपायाने शिवाजी महाराजांना अडवले आहे त्याला काय शिक्षा द्यावी? तूच सांग बरं मला." सावळा म्हणाला, "या बघा महाराज, मी आता तुमचाच नियम पाळला होता की, तुम्ही कोण मला शिक्षा देताय?" मग महाराज म्हणाले, "अरे वेड्या, मी तुला शिक्षा नाही देणार, उलट मी तुला बक्षीस देणार आहे. मला अभिमान आहे की तुझ्यासारखे शूर सिपाई माझे मावळे आहेत म्हणून." असं म्हणत शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातातले सोन्याचे कडे सावळ्याच्या हातात बक्षीस म्हणून घातले व त्याचे सर्व दरबारासमोर कौतुक केले. फक्त त्याचेच नव्हे तर सर्व दरबाराने शिवाजी महाराजांचे सुद्धा कौतुक केले. कारण शिवाजी महाराजांनी हे दाखवून दिले की त्यांचे नियम कोणीही तोडू शकत नाही व समोर प्रत्यक्षात शिवाजी महाराज का असेनात हे त्यांनी त्यांच्या वागणुकीतून दाखवून दिले. तर हे असे होते शिवाजी महाराजांचे शूर मावळे. धन्यवाद.